माझ्याच बाबतीत एक उदाहरण देतो. 94-95 साली जेव्हा मी जेमतेम 28 वर्षाचा होतो, तेव्हा मी शांती नावाची सिरियल केली होती, ज्यात मी 60 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता. ती सिरियल संपली, त्याच्यानंतर काही महिने गेले वगैरे, आणि मला अचानक एक दिवशी फोन आला की सर असं असं प्रोजेक्ट आहे आणि त्यात तुम्हाला एक वडिलांचा रोल करायचा आहे. म्हटलं बरं, माझा मुलगा कोण आहे, मुलाचा रोल कोण करतोय? तर मला सांगण्यात आलं आलोकनाथ. म्हणजे आलोकनाथच्या वडिलांचा रोल होता. एका बाजूने मी असं बघतो की मी 28 वर्षाचा असताना मी एवढा कन्व्हिन्सिंग म्हातारा केला की लोकांना वाटायला लागलं की हा खरोखरच म्हातारा आहे म्हणून. पण गंमत, ती दुसरी गंमत सांगतो तुम्हाला, की त्याच वेळेस मी चट्टान नावाची सिरियल करत होतो, जी झी वर येत होती, आणि त्यात मी काहीतरी 22-23 वर्षाच्या मुलाचा रोल केला होता, शमीजींच्या मुलाचा, शमी कपूरांच्या मुलाचा. त्यामुळे मी एक फॉर्च्युनेट देवाच्या दयाने, आईवडिलांच्या कृपेने मी असा एक लकी ऍक्टर आहे ज्याला एकाच वेळेस दोन्ही करता आलं. म्हातारा पण करता आला आणि यंग पण करता आला. आता माझ्यावर आहे ना सर, मी कसं ते हे करायचं, कसं पचवायचं. दुसरी गोष्ट, ट्रेंड कुठला सेट झाला हे त्यांनी, ह्याचा विचार मी नाही केला कधीच, की बाबा यंगचा ट्रेंड सेट करून देऊया. अरे आपण आता टक्कल पडते तर टक्कल झाकूच या, आणि टक्कल कायमचं म्हणजे जे इंडस्ट्रीतली मोठी मोठी लोक करतायत दाखवतात आपलं रिअल इमेज आणि रिअल इमेज एकत्र करून टाकलेलं आहे त्यांनी. मला म्हणून अक्षय खन्ना आवडतो, मला म्हणून रजनीकांत खूप आवडतो. बरोबर, जो आहे तो आहे. रिअल इमेज इज टोटली डिफरंट फ्रॉम रिअल इमेज. जो रिअल आहे, जो माणूस म्हणून, एक मी माणूस पण आहे ना, तर मला माणूस म्हणून बघायला पण शिका ना. तर मी हा असा माणूस आहे हा. आणि दुसरी गोष्ट, मला हे आवडतं की भाई ये कोरा कैनवास है, डायरेक्टर साहब, प्रोड्यूसर साहब, आपको जो चाहिए कैरेक्टर इसमें से निकालो, आपको जो रंग लाना है, जो रंग डालना है इसमें डालो, विग लगाना है विग लगाओ, आपको पूरा टकलू रखना है टकलू रखो, आपकी मर्जी है. सिर्फ दाढ़ी लगानी है, औरंगजेब बनाना है बना लो, सिर्फ चोटी लगानी है, मूछ लगानी है, कृष्णाजी भट्ट बनाना है बना लो. ये है बरोबर. जे रील साठी, रील आणि रिअल सरमिसळ करतात ना, ते शेवटी ना वेडे होतात. यश अपयश कळत नाही किंवा समाधान कळत नाही असं होतं. आणि कुठे थांबायचं हे कळत नाही बऱ्याच लोकांना. पेक्षा त्या ते जे आहे पडद्यावर जे दिसतंय ना, तेच खरं आहे हे मानायला लागतात. खऱ्या आयुष्यात बरंच हे करण्याचा प्रयत्न केला, लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला होता की बाबा खरं वेगळं असतं आणि स्क्रीनचं वेगळं असतं, जरा प्लीज सांभाळा तुम्ही. बरोबर. पण काही लोक जी आहेत ऍक्टर स्वतः, तेच त्या इमेज मधनं बाहेर येऊ शकत नाहीत, अडकवतात स्वतःला त्याच्यामध्ये. त्यामुळे ते त्यांना ते तसं जगायचं. आय एम नॉट सेइंग इट इज रॉंग. मी एवढंच म्हणतो की त्यांना त्यांचं तो भ्रम मुबारक, मला माझं जे सत्य आहे ते मुबारक. तुम्ही तसं जगा, मी असं जगतो.